नमस्कार, मी लहानू बाळू देशमुख, अकोले तालुक्यातून मी इंडियन आर्मीची तयारी करत होते. इंडियन आर्मीची तयारी करत असताना मी आर्मीच्या फिजिकल, लेखी परीक्षा किंवा इतर ज्या आर्मीच्या स्टेज असणार त्या मी कंप्लीट केल्या. परंतु शेवटच्या स्टेजला मेडिकलमध्ये मी टेम्पररी अनफिट झाले. तर मला असं वाटलं माझं स्वप्न कुठेतरी थांबल्यासारखं झालं आणि मला व्हेरिकोज व्हेनच्या या त्रासामुळे मला टेम्पररी अनफिट केलं गेलं. व्हेरिकोज व्हेनच्या ट्रीटमेंटविषयी यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ किंवा जिथे व्हेरिकोज व्हेनची ट्रीटमेंट घेतात असे व्हिडिओ सर्च करू लागलो. तर मला डोंबिवली सारख्या शहरामध्ये सरांचं व्हेरिकोज व्हेनचं हॉस्पिटल आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देतात असे मी सरांचे व्हिडिओ बघितले आणि या बघितल्याच्या नंतर मला असं वाटलं की सरांची एकदा भेट घ्यावी आणि सरांना माझी परिस्थिती नसल्यामुळे घरच्या कंडिशनमुळे असं वाटायला लागलं की शहरासारख्या ठिकाणी माझे उपचार नाही होणार माझ्या परिस्थितीमुळे. पण मग मी तेवढंही करून मी डोंबिवलीसारख्या शहरात येऊन सरांची भेट घेतली. सरांजवळ मी माझं जे काही आहे ते सांगितलं. ते सरांनी पण माझं जे काही मी सांगितलं ते खूप चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं आणि त्यावर मला कशा प्रकारे म्हणजे लवकरात लवकर मदत करता येईल किंवा माझ्यावर कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करून मला आर्मीमध्ये वेळेत मेडिकलचा पॉईंट क्लिअर करण्यासाठी कशा प्रकारे मला सहायता करण्यात येईल याविषयी योग्य मार्गदर्शन केलं आणि माझ्यावर सरांनी जी ट्रीटमेंट केली त्यानंतर मला चांगल्या प्रकारे आराम दिसू लागला आणि त्या ट्रीटमेंट नंतर आर्मीच्या जे मेडिकल होतं मला रिमेडिकल दिलेला त्या दिवशी मी आर्मीच्या मेडिकलला जाऊन माझे रिमेडिकल झाले. चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घेतल्यामुळे मला डॉक्टरांचा पण अभिप्राय फिट म्हणून दिला व माझं इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण झाले. हॉस्पिटलमधील जो स्टाफ आहे त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. माझी चांगली ट्रीटमेंट देऊन मला माझं स्वप्न पूर्ण केलं सरांनी. त्याविषयी मी सरांचं आणि संपूर्ण स्टाफचं मी खूप धन्यवाद आणि आभार मानतो.